हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्समधील प्रॅक्टिस सेट 1.4 पाहणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 2 सॉल्व केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 3 सॉल्व करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत आणि ही इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करायची आहेत. म्हणजेच आपल्याला x आणि y या 2 व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. आता या ठिकाणी ही जी आपल्याला इक्वेशन्स दिलेले आहेत ही नॉन लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आहेत. प्रथम आपण ही दोन्ही इक्वेशन्स लिहून घेऊ. 27 अपॉन x मायनस 2 प्लस 31 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू 85. सेकंड इक्वेशन लिहून घेऊ आपण. 31 अपॉन x मायनस 2 प्लस 27 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू 89. आता या ठिकाणी आपण 27 इंटू 1 लिहू शकतो. 27 इंटू 1 काय येईल? 27च येईल. या ठिकाणी 31 इंटू 1 लिहू. या ठिकाणी 31 इंटू 1 लिहू आणि या ठिकाणी 27 इंटू 1 लिहू. आता आपण नेक्स्ट स्टेपमध्ये काय करू? हा नंबर आणि हे व्हेरिएबल सेपरेट करून लिहू. हा जो व्हेरिएबल आहे 1 अपॉन x मायनस 2, या ठिकाणी काय आहे पहा 1 अपॉन y प्लस 3, या ठिकाणी काय आहे 1 अपॉन x मायनस 2, या ठिकाणी काय आहे 1 अपॉन y प्लस 3. आता हा नंबर आणि हे व्हेरिएबल आपण सेपरेट करून लिहू. कसं लिहिता येईल पहा आपल्याला? 27 ब्रॅकेटमध्ये काय येईल 1 अपॉन x मायनस 2 प्लस या ठिकाणी काय येईल 31 ब्रॅकेटमध्ये काय येईल 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू 85. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता हे इक्वेशन आपण याच पद्धतीने लिहून घेऊ. काय येईल पहा 31 ब्रॅकेटमध्ये काय येईल 1 अपॉन x मायनस 2 प्लस 27 ब्रॅकेटमध्ये काय येईल पहा 1 अपॉन y प्लस 3. ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 89. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. या ठिकाणी काय केलं आपण? नंबर आणि व्हेरिएबल्स काय केलेले आहेत? सेपरेट करून लिहिलेले आहेत. आता या दोन्ही इक्वेशन्सचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी काय आहे पहा 1 अपॉन x मायनस 2, या ठिकाणी आहे 1 अपॉन x मायनस 2, या ठिकाणी 1 अपॉन y प्लस 3 आहे, या ठिकाणी 1 अपॉन y प्लस 3 आहे. आता या ठिकाणी आपण काय करू? या व्हेरिएबल्सच्या ठिकाणी न्यू व्हेरिएबल्स सबस्टिट्यूट करू. आपण 1 अपॉन x मायनस 2च्या ठिकाणी m हे व्हेरिएबल सबस्टिट्यूट करू आणि 1 अपॉन y प्लस 3च्या ठिकाणी n हे व्हेरिएबल सबस्टिट्यूट करू. तुम्ही A to Z पैकी कोणतंही व्हेरिएबल सबस्टिट्यूट करू शकता. या ठिकाणी आपल्याला x आणि y हे व्हेरिएबल दिलेलं आहे. ही दोन व्हेरिएबल सोडून तुम्ही A to Z पैकी कोणतीही व्हेरिएबल्स यूज करू शकता. या ठिकाणी सबस्टिट्यूट करू शकता. आपण काय करू? या ठिकाणी 1 अपॉन x मायनस 2च्या ठिकाणी m सबस्टिट्यूट करू आणि 1 अपॉन y प्लस 3च्या ठिकाणी n सबस्टिट्यूट करू. सबस्टिट्यूट 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू m and 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू n इन इक्वेशन 1 and 2. काय इक्वेशन्स मिळतील पहा आपल्याला? या ठिकाणी 27 इंटू 1 अपॉन x मायनस 2, या ठिकाणी आपण 1 अपॉन x मायनस 2च्या ठिकाणी काय पुट करू? m. म्हणजेच काय येईल 27m प्लस 31 इंटू 1 अपॉन y प्लस 3, म्हणजेच काय येईल पहा 31 इंटू 1 अपॉन y प्लस 3ची व्हॅल्यू काय आहे n. म्हणजेच या ठिकाणी काय येईल 31 इंटू n, 31n. आता या ठिकाणी m आणि n या 2 व्हेरिएबलचे कोएफिशियंट इंटरचेंज झालेले आहेत. या ठिकाणी mचा जो व्हेरिएबल आहे तो या ठिकाणी nचा व्हेरिएबल आहे आणि या ठिकाणी जो nचा व्हेरिएबल आहे तो या ठिकाणी mचा व्हेरिएबल आहे. म्हणजेच या ठिकाणी m आणि n या 2 व्हेरिएबल्सचे कोएफिशियंट इंटरचेंज झालेले आहेत. मग अशा वेळेस काय करायचं? प्रथम या दोन्ही इक्वेशन्सची ॲडिशन करायची, त्यानंतर या दोन्ही इक्वेशन्सची सबट्रॅक्शन करायची आणि त्यानंतर जी आपल्याला 2 न्यू इक्वेशन्स मिळणार आहेत त्यांची पुन्हा आपल्याला काय करायची आहे? ॲडिशन करायची आहे. म्हणजे आपल्याला m आणि n या 2 व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू मिळणार आहेत. ॲडिंग इक्वेशन 3 and 4. इक्वेशन लिहून घेऊ आपण ही दोन्ही. 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 4 लिहून घेऊ आपण. 31m प्लस 27n
इज इक्वल टू 89. याला देऊ इक्वेशन नंबर 4. या दोन्ही इक्वेशन्सचे आपण ॲडिशन करू. 7 + 1 8, 2 + 3 5, 58m प्लस 7 + 1 8, 3 + 2 5, 58n इज इक्वल टू 5 + 9 14, कॅरी ओव्हर 1, 8 + 8 16, 16 + 1 17. म्हणजेच आपल्याला काय इक्वेशन मिळालं पहा, 58m + 58n इज इक्वल टू 174. आता या इक्वेशनला काय करू आपण, 58ने डिव्हाइड करू. म्हणजे आपल्याला काय मिळेल पहा, लिहू आपण या ठिकाणी डिव्हायडिंग बोथ द साइड्स बाय 58. काय मिळेल पहा आपल्याला या ठिकाणी, 58m अपॉन 58 प्लस 58n अपॉन 58 इज इक्वल टू 174 अपॉन 58. दोन्ही साईडला आपण 58ने डिव्हाइड केलं. या ठिकाणी 58 कॅन्सल होईल, या ठिकाणी 58 कॅन्सल होईल. या ठिकाणी कितीचा भाग जाईल पहा, 58 × 3 करून पाहू आपण. 58 × 3 किती येईल पहा, 3 8 जार 24, कॅरी ओव्हर 2, 3 5 जार 15 प्लस 2 17, 174. या ठिकाणी 3चा भाग जाईल. 58 1 जार 58, 58 3 जार 174. जर आपण 3ने मल्टिप्लाय केलं तर 3 8 जार 24, युनिट प्लेसला 4 येईल. म्हणून आपण काय केलं, या ठिकाणी 3ने मल्टिप्लाय केलं. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळेल पहा, m + n इज इक्वल टू 3. m + n इज इक्वल टू 3. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 5. आपल्याला न्यू इक्वेशन मिळालेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, या दोन्ही इक्वेशन्सची काय करायची आहे, सबट्रॅक्शन करायची आहे. प्रथम काय केलं आपण, ॲडिशन केली दोन्ही इक्वेशन्सची. आता आपल्याला या दोन्ही इक्वेशन्सची सबट्रॅक्शन करायची आहे. दोन्ही इक्वेशन्स लिहून घेऊ आपण. इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 4, या दोन्ही इक्वेशन्सचे आपण सबट्रॅक्शन करू. आता सबट्रॅक्शन करताना हे जे खालचं इक्वेशन आहे याची साईन काय होतील, चेंज होतील. या ठिकाणी 31m साईन प्लस आहे, मायनस होईल. या ठिकाणी 27n साईन प्लस आहे, मायनस होईल. या ठिकाणी 89 साईन प्लस आहे, मायनस होईल. 27 - 31 किती येईल पहा, 31 मधून 27 मायनस केल्यानंतर 4 येतील. म्हणजेच या ठिकाणी काय येईल, 4m. ग्रेटर नंबरचं साईन येईल, 31चं साईन काय आहे, मायनस. म्हणजे या ठिकाणी काय येईल, मायनस. आता या ठिकाणी प्लस 31n मायनस 27n, 31 - 27 किती येईल, 4 येईल. ग्रेटर नंबरचं साईन प्लस आहे, म्हणजे या ठिकाणी प्लस येईल. प्लस 4n इज इक्वल टू 85 - 89. 85 - 89, 89 मधून 85 गेल्यानंतर किती येईल, 4 येईल. ग्रेटर नंबरचं साईन मायनस आहे, या ठिकाणी मायनस येईल. आता या इक्वेशनला आपण 4ने डिव्हाइड करू. डिव्हायडिंग बोथ द साइड्स बाय 4. -4m डिवाइड 4 प्लस 4n डिवाइड 4 इज इक्वल टू -4 डिवाइड 4. दोन्ही साईडला आपण काय केलं, इक्वेशनला 4ने डिवाइड केलं. हा 4 कॅन्सल होईल, हा 4 कॅन्सल होईल, हा 4 कॅन्सल होईल. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळेल पहा, -m प्लस n इज इक्वल टू -1/1, म्हणजेच -1. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 6. आता आपल्याला या ठिकाणी ही जी नवीन इक्वेशन्स मिळालेले आहेत, इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6, या दोन्ही इक्वेशन्सची काय करायची आहे, आपल्याला ॲडिशन करायची आहे. प्रथम काय केलं पहा आपण, या इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4ची ॲडिशन केली. आपल्याला इक्वेशन 5 मिळालं. त्यानंतर इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4ची सबट्रॅक्शन केली. आपल्याला नवीन इक्वेशन मिळालं, इक्वेशन नंबर 6. आता या दोन्ही इक्वेशन्सची काय करायची, ॲडिशन करायची आहे आपल्याला. या दोन्ही इक्वेशन्सची आपण ॲडिशन करू. ॲडिंग इक्वेशन 5 and 6. ॲडिंग इक्वेशन 5 and 6. इक्वेशन 5 काय आहे, m + n इज इक्वल टू 3. इक्वेशन नंबर 5. इक्वेशन 6 काय आहे, -m + n इज इक्वल टू -1. याला देऊ इक्वेशन नंबर 6. या दोन्ही इक्वेशन्सचे आपण ॲडिशन करू. आता +m -m कॅन्सल होईल, इलिमिनेट होईल. n + n काय येईल, 2n इज इक्वल टू 3 - 2 काय येईल, 2. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, 2n इज इक्वल टू 2. 2n इज इक्वल टू 2. आता हा 2 n ला मल्टिप्लाय आहे, या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल. 2 आपण या साईडला घेऊ.
n इज इक्वल टू 2 डिवाइड 2. भाग घालू आपण. 2 1 जार 2, 2 1 जार 2. म्हणजेच n ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला. n इज इक्वल टू 1/1. देअरफॉर n इज इक्वल टू 1. आता n इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 5 किंवा इक्वेशन नंबर 6 मध्ये पुट करू. आपण इक्वेशन नंबर 5 मध्ये ही व्हॅल्यू पुट करू. इक्वेशन 5 लिहून घेऊ आपण. m + n इज इक्वल टू 3. इक्वेशन नंबर 5 या ठिकाणी लिहू आपण. पुट n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 5. इक्वेशन 5 आपण लिहून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण n ची व्हॅल्यू 1 पुट करू. m + n ची व्हॅल्यू काय आहे 1 इज इक्वल टू 3. हा 1 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साइन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच काय येईल पहा. m इज इक्वल टू 3 - 1. देअरफॉर m इज इक्वल टू 3 - 1 किती येईल 2. म्हणजेच आपल्याला m ची व्हॅल्यू किती मिळाली 2 आणि n ची व्हॅल्यू काय मिळाली 1. आता आपण 1/x - 2 साठी m सबस्टिट्यूट केलेला आहे आणि 1/y + 3 साठी n सबस्टिट्यूट केलेला आहे. मग या ठिकाणी आपण m आणि n ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. 1/x - 2 इज इक्वल टू m. 1/x - 2 इज इक्वल टू m ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 2. या ठिकाणी आपण 2 पुट करू. आता या ठिकाणी डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 1 × 1 काय येईल 1 इज इक्वल टू 2 × x - 2. 2 × x - 2. 1 इज इक्वल टू या 2 ने आपण ब्रॅकेटमध्ये या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करू. 2 × x काय येईल 2x मायनस 2 × 2 काय येईल 2 2 जार 4. आता हा -4 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 4चं साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. म्हणजेच काय येईल पहा 1 + 4 इज इक्वल टू 2x. हा 4 या बाजूला आल्यानंतर काय झाला प्लस झाला. 1 + 4 5. 5 इज इक्वल टू 2x. आता हा 2 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 2x ला मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजेच काय येईल पहा 5/2 इज इक्वल टू x. म्हणजेच x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला दॅट इज x इज इक्वल टू 5/2. म्हणजेच x या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय मिळाली 5/2. आता आपण 1/y + 3 साठी काय सबस्टिट्यूट केलेलं आहे n सबस्टिट्यूट केलेलं आहे. 1/y + 3 इज इक्वल टू n ची व्हॅल्यू काय मिळाली पहा आपल्याला 1. या ठिकाणी काय येईल 1. या ठिकाणी डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे काय आहे 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 1 × 1 काय येईल 1 इज इक्वल टू y + 3 × 1 काय येईल y + 3 येईल. दॅट इज y + 3 इज इक्वल टू 1. आता हा 3 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 3चं साइन प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच काय मिळेल पहा आपल्याला y इज इक्वल टू 1. हा 3 या बाजूला घेऊ. याचं साइन प्लस आहे मायनस होईल -3. देअरफॉर y इज इक्वल टू 1 - 3 किती येईल 3 - 1 2 आणि ग्रेटर नंबरचा साइन मायनस आहे म्हणजे काय येईल -2. म्हणजेच आपल्याला y या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय मिळाली -2. आन्सर लिहू आपण खाली. काय मिळालं पहा आपल्याला सोल्युशन. x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू काय मिळाली 5/2, y ची व्हॅल्यू काय मिळाली -2 इज द सोल्युशन. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.